आता पुऱ्या फोडायच्या कशा, तर एखाद्या बाजूने हो का हे असं पातळ असतं, तर ते पातळ असतं त्याच्यावर असं मारायचं. अजून एक पुरी दाखवते मी तुम्हाला. हे बघा, असं ना एका बाजूने पातळ असतं, तर तिकडून असं मारायचं असं आणि फोडून घ्यायची पुरी. यामध्ये रगडा वगैरे भरून घ्यायचा. रगडा तयार आहे, पुऱ्याही तयार आहेत. नव्याने जॉईन झालेल्या सर्वांचं लाईव्ह सेशनमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर सर्वात अगोदर आपण घालूयात पुरीमध्ये रगडा. रगडा बाहेरचा असतो तो कमी घालतात, कारण की तो व्यवस्थित वाटाणा शिजलेला नसतो. म्हणून घरचा रगडा असेल तर असा भरपूर घालायचा. पुरी अगदी टम्म फुल्ल भरून खाल्ली तरी रगडा अजिबात पोटाला त्रास देणार नाही. आता घालूयात यामध्ये तिखट पाणी. तिखट पाणी तर एवढं सुरेख बनतं ना घरी, एकदा तुम्ही बनवलत ना या पद्धतीने बनवून पहा. अजिबात बाहेरचं तिखट पाणी तुम्ही आणणारच नाही, ही माझी गॅरंटी. परत येऊन व्हिडिओमध्ये नक्की सांगाल की ताई पाणीपुरी खूप छान झाली. आता हे घातलं गोड पाणी. गोड पाणी घातल्यानंतर घालायचा कांदा, थोडासा कांदा, थोडासा टोमॅटो, कोथिंबीर आणि खारी बुंदी असेल तर ती घालायची, चव भारी लागते. खारी बुंदी थोडीशी घालूयात. तिखट पाण्यातच ॲक्च्युली खारी बुंदी घातली जाते बरं का, आपण तिखट पाण्यातही घालूयात. ही झाली आपली आजची पाणीपुरीची रेसिपी. सर्वांनी मंडळी लाईव्हला लाईक करा. भन्नाट अशी टेस्टी आपली पाणीपुरी